कार्तिकी एकादशीला पंढरीमध्ये शिंदेंच्या हस्ते पार पडली शासकीय पूजा। विठोबाच्या दर्शनाला भाविकांची मांदियाळी। चंद्रभागेचा तीर वैष्णवांनी गजबजला। आषाढीची पूजा करायलाही आवडेल। कार्तिकीच्या पूजेनंतर एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंची प्रतिक्रिया। लता शिंदेंनी बोलून दाखवली एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाची इच्छा। उपमुख्यमंत्री अजित पवारच राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होणार। 11 जागा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जाणार। फडणवीसांनी तोडगा काढला। ठाकरेंच्या शिवसेनेची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। सत्याच्या मोर्चानंतर होणाऱ्या बैठकीकडे लक्ष। महापालिकेसाठी विरोधकांनी मोट बांधली। दुबार तिबार मतदार आढळल्यास आधी फोडून काढा, मग पोलिसांच्या ताब्यात द्या। सत्याच्या मोर्चामध्ये राज ठाकरेंचं मनसैनिकांना फरमान। तर मतचोरी दिसल्यास तिथल्या तिथे फटकावा, उद्धव ठाकरेंचेही शिवसैनिकांना आदेश। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 227 प्रभागांपैकी 130 प्रभागांमध्ये भाजपची मोर्चे बांधणी। उर्वरित राहिलेल्या 97 प्रभागांचं वाटप शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, आरपीआय यांच्यामध्ये करण्यात येणार। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मरीन ड्राईव्हवर जात नागरिकांशी साधला संवाद। आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपची रणनीती, लोढाही होते उपस्थित। महाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण। पंकज उमासरे यांच्या चौदार तळे येथील दुकानात शिरून हल्ला। उमासरे यांनी 2 दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात यूट्यूब चॅनलला दिली होती मुलाखत। पुण्यातल्या कोंढव्यामध्ये पुन्हा गँग वॉर। वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपी समीर काळेच्या भावाची हत्या। 6 गोळ्या घालून आणि कोयत्यानं वार करून गणेश काळेचा खून। कर्जमाफीबाबत बच्चू कडूंची आज पत्रकार परिषद। सरकारनं कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यासाठी पुढच्या वर्षातील जूनची तारीख दिल्यानं कडूंवरही टीका। जरांगेही मैदानात उतरण्याच्या तयारीत।